गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझं नाव आहे संगीता मोदी. मी तुम्हाला कम्प्युटर सायन्स शिकवण्यासाठी इथे आलेली आहे. तर कम्प्युटर सायन्समध्ये आपण आधी जाणून घेऊया काय सिलेबस असतो, काय नाही, कसा त्याचा अभ्यास करायचा. त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्समध्ये 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. थेरी असते 50 मार्काची पेपर फर्स्टची आणि पेपर सेकंडची पण 50 मार्काची. प्रॅक्टिकल 50 मार्क आणि पेपर सेकंडचे पण 50 मार्क. प्रॅक्टिकलमध्ये आपण प्रोग्रामिंग म्हणजे कम्प्युटर मध्ये आपण काहीतरी सॉफ्टवेअर वगैरे डेव्हलपमेंट शिकणार आहे, छोटे छोटे प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकणार आहे. आणि हार्डवेअर सेकंड पेपरमध्ये आपण टोटल हार्डवेअर पार्ट शिकणार आहे. पेपर फर्स्ट मध्ये आपण सॉफ्टवेअर पार्ट शिकणार आहे, पेपर सेकंड मध्ये आपण हार्डवेअर पार्ट शिकणार आहे. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन व्हॉट इज हार्डवेअर अँड व्हॉट इज सॉफ्टवेअर. हे प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगेन. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघा पेपर फर्स्टचा सिलेबस काय आहे. तर पेपर फर्स्ट मध्ये पहिला चॅप्टर आहे नंबर सिस्टीम, ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचे जेवढे काही नंबर सिस्टीम आहेत, कम्प्युटर जेव्हा आपण शिकतो तर त्याच्यासोबत आपल्याला वेगवेगळे नंबर सिस्टीम शिकणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला नंबर सिस्टीम हा चॅप्टर फर्स्ट ऑफ ऑल शिकावा लागतो. त्याच्यानंतर प्रोग्राम अनालिसिस, इथून तुमचं प्रोग्रामिंग पार्ट चालू होतो. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही शिकणार आहे C++, सेकंड आहे व्हिज्युअल बेसिक. हे 2 प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला 11वीला आहेत. हे बेस आहे, त्याच्यामुळे ह्याचं पुढे 12वीला तुम्हाला एक्सटेन्शन येईल. ओके, सो फिफ्थ चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू नेटवर्किंग. तर तुम्ही आज वायफाय वापरता, लॅन अशा वेगवेगळ्या प्रकारचे नेटवर्क आपल्याला याच्यामध्ये सिस्टीम शिकायची आहे. ठीक आहे. आता पेपर सेकंड मध्ये स्टडी ऑफ इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स हा फर्स्ट चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपण जे काही इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्स वापरणार आहे कम्प्युटर बनवण्यासाठी तर त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर लॉजिक गेट्स आणि सिक्वेन्शियल सर्किट्स हे एक वेगळा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे सर्किट जे आपण डेव्हलप करतो हार्डवेअर पार्टमध्ये, तर ते बेसिक सर्किट्स, प्रत्येक मोठ्या सर्किटचा एक बेस असतो, दॅट इज बेसिक सर्किट. तर ते लॉजिक गेट्सने बनवलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला हे लॉजिक गेट्स शिकणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर फंक्शनल हार्डवेअर पार्ट्स ऑफ द पीसी. जेव्हा तुम्ही पीसी तुमचं ओपन करता तर त्याच्यामध्ये वेगवेगळे काय काय कंपोनंट्स असतात, कशाला काय म्हणतात, सगळे टोटल हार्डवेअर पार्टचे तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन देण्यात येईल. त्याच्यानंतर फोर्थ चॅप्टर आहे पेरिफेरल डिव्हाइस. पेरिफेरल डिव्हाइस मध्ये एव्हरी डिव्हाइस विच इज कनेक्टेड इन युअर कम्प्युटर सिस्टीम, सो ते सगळे आपण स्टडी करणार आहे. तर दीज आर द पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड चॅप्टर्स. ओके, तर हे झालं तुम्हाला चॅप्टर्स. आता याच्यामध्ये आपल्याला बेसिक काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. या चॅप्टरमध्ये जेव्हा आपण पेपर फर्स्ट मध्ये आपण नंबर सिस्टीम शिकतो, तर नंबर सिस्टीम शिकायच्या आधी तुम्हाला थोड्याशा काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे की व्हॉट इज कम्प्युटर, कशाला म्हणतो आपण कम्प्युटर का शिकायचं, त्याच्यामध्ये काय काय कंपोनंट्स असतात, कोणत्या कंपोनंटला काय म्हणतात. तर हे बेसिक तुम्हाला इन जनरल सगळ्यांनाच माहिती आहे. आज सगळेजण मोबाईल यूज करतात, तर कम्प्युटरचा ऍडव्हान्स व्हर्जनच मोबाईल आहे, नियर अबाउट. ओके, तर याच्यामध्ये कम्प्युटरचा एक बेसिक स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवते. सो दिस इज युअर कम्प्युटर. या कम्प्युटर मधला हा कीबोर्ड आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला असेल कम्प्युटर. दिस इज युअर सीपीयू. अशा पद्धतीने 2 बटन असतात, त्याला एक पॉवर बटन म्हणतो आणि एक रिसेट बटन असतो. हे मॉनिटर आहे. हे मॉनिटर या सीपीयू ला जोडलेला असतो. दिस कॅबिनेट इज कॉल्ड एज सीपीयू. ओके, आणि अजून एक कंपोनंट आहे माउस. इन जनरल एखाद्या कम्प्युटरमध्ये एवढी बेसिक रिक्वायरमेंट असते. तर याच्यामध्ये दिस इज कॉल्ड एज मॉनिटर. हे या मॉनिटरचं स्क्रीन आहे. ओके, हे आपण मॉनिटर म्हणू. आणि दिस वन इज स्क्रीन. त्याच्यावर आपण प्रत्येक गोष्ट पाहणार आहे, आपलं आउटपुट जे काही येणार आहे ते. त्याच्यानंतर दिस वन इज कॉल्ड एज सीपीयू. दिस वन इज कॉल्ड एज पॉवर बटन.
This one is called as reset button. This one is called as mouse. हे आहे तुमचं कीबोर्ड, ज्याच्या थ्रू तुम्ही टेक्स्ट, नंबर्स आणि काही स्पेशल सिम्बॉल्स इनपुट करता. त्याच्यानंतर दिस वन इज, हे आहे तुमचं CD ROM, RW आहे, ROM आहे, वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप सांगेन. सो दिस वन इज, हे ढोबळ मानाने कम्प्युटरचं डिव्हाइस आहे. तर ह्याच्यामध्ये दिस कम्प्युटर डिव्हाइस इज यूज, हे 3 याच्यामध्ये स्टेपमध्ये काम करतं. कम्प्युटर कधी पण तुमच्याकडनं इनपुट घेतो, त्याला प्रोसेसिंग केली जाते त्या इनपुटला, आणि त्याच्यानंतर एक डिझायर्ड आउटपुट फॉर्म होतो. ओके, या 3 स्टेपमध्ये तुमचं कम्प्युटर काम करत असतो. इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट. मग इनपुट म्हणजे काय, जे आपण त्याला देतो. ओके, सपोज तुम्ही आज शिकत आहात, मी तुम्हाला हे इनपुट देते, हे सगळं काय आहे तुमचं इनपुट. जेव्हा मी तुमची उद्या एक्झाम घेईल, ते तुम्ही तिथे काय कराल, त्या इनपुटच्या आधारे काही प्रोसेसिंग करून काही आउटपुट काढाल. ओके, आउटपुट काय असेल तुमचं, मी जे काय तुम्हाला गणित देईल ते तुमचं आफ्टर प्रोसेसिंग तुमचं ब्रेन जे काय त्याला प्रोसेस करेल, जे काय तुम्ही शिकलाय त्या आधारे तुम्ही प्रोसेस करून आउटपुट द्या. अशा पद्धतीनेच कम्प्युटरचं काम असतं. ओके, सो कम्प्युटरमध्ये इनपुट देण्यासाठी आपण काय वापरतो, कीबोर्ड आणि माउस डोबो म्हणाले इन जनरल. ओके, तर त्याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे कंपोनेंट्स असतात इनपुट देण्यासाठी, पण इन जनरल आपण कीबोर्ड आणि इथे माउस वापरणार आहे. ठीक आहे. प्रोसेसिंग साठी काय वापरतो इथे, सीपीयू. सो व्हॉट इज सीपीयू? सीपीयूचं लॉंग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हे काय आहे, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्रेन ऑफ युअर कम्प्युटर. जसं तुमचं ब्रेन आहे, तुमचं ब्रेन काय काम करतं की तुम्हाला एखादं गणित दिलं तर ते तुम्ही सॉल्व्ह करता. तर तशा पद्धतीने या कम्प्युटरला जेव्हा तुम्ही काही इनपुट देता, त्या इनपुटवर प्रोसेसिंग करण्याचं काम या सीपीयूचं असतं. ऍक्च्युली हे जे आहे, दिस वन इज नॉट अ सीपीयू. इनसाइड दिस कॅबिनेट, या कॅबिनेटच्या मध्ये एक मशीन पार्ट आहे, एक सर्किट आहे, एक मोठं ब्रेडबोर्ड आहे, आणि या ब्रेडबोर्डवर खूप सारे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत, खूप सारे सर्किट आहेत, आणि या सर्किटमध्ये एक सर्किट आहे त्याला आपण म्हणतो सीपीयू. ओके, आणि हा जो सीपीयू आहे, या रेस्ट ऑफ द सर्किटरीला जेवढं काही याच्यावर प्रेझेंट सर्किटरी आहे, जे काही सर्किट याच्यावर वेगवेगळे कंपोनंट्स आहे, हे सगळे कंपोनंट्स या सेंट्रली, दीज कंपोनंट्स आर सेंट्रली कनेक्टेड टू दिस सीपीयू. सेंट्रली कनेक्टेड, जसं तुमच्या ब्रेनला तुमचे प्रत्येक ऑर्गन्स कनेक्टेड आहेत, ॲज लाईक दॅट इथे पण तुमचं सीपीयू हा प्रत्येक कंपोनंटला, प्रत्येक हार्डवेअर कंपोनंटला कनेक्टेड आहे. आणि जेव्हा आपण त्याला काही इनपुट देतो, तर तो त्या इनपुट डिव्हाइस कडनं इनपुट घेतो, आणि त्याला जे काही त्याला आवश्यक आपण कमांड्स दिलेले आहेत, ऍडिशन कर, सबट्रॅक्शन कर, मल्टिप्लिकेशन कर, किंवा अजून काही कॉस्ट अँड टाइम जे काही काढायचंय तुम्हाला, ते जे काही तुम्ही कमांड दिलेले आहेत त्यानुसार तो काय करतो, त्याच्यामध्ये ते प्रोसेसिंग करतो, आणि प्रोसेसिंग केलेल्या नंतर तो तुम्हाला आउटपुट देतो, जे की तुमच्या या स्क्रीनवर प्रिंट होतं. ओके, सो दॅट्स वाय स्क्रीन इज और मॉनिटर इज कॉल्ड एज आउटपुट डिव्हाइस. सो अशा पद्धतीने आपण काय करतो, कम्प्युटर एकमेकांना अशा पद्धतीने जोडलेले असतात. आणि हे जे कॅबिनेट आहे, इनसाइड दिस कॅबिनेट, याला आपण काय म्हणतो, मदरबोर्ड. या कॅबिनेटमध्ये काय आहे, मदरबोर्ड, आणि या मदरबोर्डवर काय आहे, पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीचे सर्किटरी, कीबोर्डला चालवण्यासाठी, माऊसला चालवण्यासाठी, एव्हरी कंपोनंटला चालवण्यासाठी इथे वेगवेगळ्या पद्धतीचं सर्किटरी अवेलेबल आहे. त्याला काय म्हणतात, इंटरफेस सर्किट, आणि ते सगळं या सीपीयूला जोडलेले आहे. आणि
सेंट्रली कनेक्टेड टू दिस सीपीयू. आणि जेव्हा जेव्हा आपण इनपुट देऊ ते इनपुट या प्रोसेसर मध्ये येतं. ॲज पर द कमांड, गिवन कमांड तो त्याच्यावर प्रोसेसिंग करतो आणि डिझायर्ड आउटपुट देतो, जे की याच्या थ्रू आउटपुट डिव्हाइसवर पाठवलं जातं. ओके, सो हे तुमचं काय झालं, डोपामानाने कम्प्युटर. ओके, त्याच्यामध्ये कम्प्युटर म्हटलं जसं तुमचं ब्रेन म्हटलं की तुम्हाला मेमरी आली, मेमरी पार्ट आला, तसं कम्प्युटर म्हटलं की कम्प्युटरला पण मेमरी पार्ट असतो. तर मी आता तुम्हाला सांगितलं की कम्प्युटरचे 3 स्टेपमध्ये काम, इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट. ओके, तर तसंच कम्प्युटरला हे 3 प्रोसेसिंगमध्ये काम करण्यासाठी कम्प्युटरमध्ये आपण हे सगळं जसं हार्डवेअर पार्ट बद्दल बोललो तसं सॉफ्टवेअर पार्ट पण असतो. सॉफ्टवेअर म्हणजे काय, ऍक्च्युअली कम्प्युटरचे 2 पार्ट पडतात, एक सॉफ्टवेअर आणि दुसरं हार्डवेअर. हार्डवेअर आपण मी आता सांगितलं तुम्हाला, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, प्रोसेसिंग डिव्हाइस, हे सगळं हार्डवेअर मध्ये येतं, जे आपल्याला पेपर 2 मध्ये परत एकदा डिटेलमध्ये शिकायचं आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सॉफ्टवेअर मध्ये काय असतात, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतात. सॉफ्टवेअर अगेन डिवायडेड इंटू 2 टाइप्स. वन इज कॉल्ड ॲज ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि दुसरं आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. सो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे तुम्ही जे काही आज वापरताय, वर्ड असेल, एक्सेल असेल, पॉवर पॉइंट असेल, पेन ब्रश असेल किंवा सी असेल, C++ असेल, जे काही मी आता सांगितले तुम्हाला, व्हिज्युअल बेसिक आहे, ओराकल आहे, DBMS नाव ऐकले असतील कुठेतरी, जावा वगैरे अशा पद्धतीचे नावं तुम्ही ऐकले असतील मार्केटमध्ये, कुठेतरी बॅनर लावलेले असतात. तर ते सगळे काय आहेत, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत. ओके, सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे तुम्ही ऐकलं असेल विंडोज 10, विंडोज 10, त्याच्यानंतर युनिक्स, लिनक्स, त्याच्यानंतर मॅक ओएस, अशा वेगवेगळ्या डॉस, अशा वेगवेगळ्या प्रकारचे नावं तुम्ही कधी ऐकले असतील. तर हे सगळे विंडोज तर तुम्हाला माहिती आहे, अँड्रॉइड माहिती आहे तुम्हाला मोस्ट, जे की तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही खूप जास्त प्रमाणात ऐकता. तर हे सगळे काय आहे, सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. सिस्टीमला चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर यूज होतं दॅट इज कॉल्ड अ सिस्टीम सॉफ्टवेअर. आणि त्याच्यामध्ये विंडोज 10, युनिक्स, लिनक्स, मॅक ओएस आणि डॉस ऑपरेटिंग सिस्टीम आपण मोस्टली कम्प्युटरमध्ये वापरतो. तर याच्यामध्ये सिस्टीम सॉफ्टवेअरचा काय रोल आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा काय रोल आहे आणि हार्डवेअरचा काय रोल आहे. ओके, सो याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सिस्टीम सॉफ्टवेअर शिकता, सिस्टीम सॉफ्टवेअर हे काय आहे, आता हा तुमचा कम्प्युटर आहे. ओके, जर आपण असा विचार केला, हा एक मोठा सर्कल काढते मी, याच्यामध्ये आउटर लेअरला कोण आहे, युजर म्हणजे तुम्ही, जे की तुम्ही कम्प्युटरला यूज करणार आहे. त्याच्यानंतरचा आतमधला लेअर काय आहे, तुमचं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. युजर कधी सिस्टीम सॉफ्टवेअर वापरत नाही, तो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरतो. आणि या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याच्यामध्ये असतो सिस्टीम सॉफ्टवेअर आणि इनर मोस्ट पार्ट आहे तुमचा हार्डवेअर. ओके, हार्डवेअर पार्ट, हा हार्डवेअर जो पार्ट आहे, या हार्डवेअरला डायरेक्ट युजर इंटरफेस करत नाही. ओके, डायरेक्ट युजर त्याला कमांड देत नाही कोणत्याच हार्डवेअरला. आपण असं म्हणतो का कम्प्युटरला, चल रे मला ऍडिशन करून दाखव, असं म्हणू शकत नाही. ओके, तर ती पण त्याच्यामध्ये पण काही स्टेप्स आहेत. तर हार्डवेअर पार्ट इट इज अ टोटली इनर मोस्ट पार्ट ऑफ दिस कम्प्युटर सिस्टीम. युजर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यूज करतो, कोणते, C++, जावा, ओरॅकल, एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट, जे काही आहेत,
जे तुमचं इंटरनेट एक्सप्लोरर आहे, वेगवेगळे ब्राउझर्स आहेत, जे तुम्ही काय युट्यूब आहे, हे सगळे. आणि या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आपण जे काही याच्या थ्रू काही इन्स्ट्रक्शन देऊ, काही कमांड देऊ, हे सगळे कमांड या हार्डवेअरच्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम कोणाचं आहे? सिस्टीम सॉफ्टवेअरचं. कारण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची भाषा ही हार्डवेअरला डायरेक्ट कळत नसते. जसं की एखादा आंध्राचा माणूस आहे आणि गुजरातचा माणूस आहे, त्या दोघांना एकमेकांची भाषा कळेल का? नाही कळणार. तर त्याच्यासाठी एक आपल्याला एक इंटरफेस पाहिजे, म्हणजे कम्युनिकेटर पाहिजे, ज्याला की दोन्ही लँग्वेज येतील. तर हा सिस्टीम सॉफ्टवेअर असा सॉफ्टवेअर आहे ज्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची पण भाषा कळते आणि हार्डवेअरची पण भाषा कळते. इट विल टेक द डेटा फ्रॉम ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, ट्रान्सलेट इट इन टू द हार्डवेअर लँग्वेज, वॉट एव्हर हार्डवेअर प्रोसेस्ड ऑन दॅट. So after processing, it will again give it to the system software. System software again translate it into application software. म्हणजे हा दोघांमधला, म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याच्यामधलं काय आहे? इंटरफेस आहे. ओके, सो दिस इज युअर कम्प्युटर सिस्टीम. In this computer system, user is the outermost. User lies in outermost part of this system. User is using only application software, and application software interface with this hardware with the help of system software. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्याला एक सिस्टीम सॉफ्टवेअर पुढच्या वर्षी म्हणजे 12वीला आपल्याला सिस्टीम सॉफ्टवेअरचा अभ्यास करायचा, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम कसं काम करतो, त्याचे कंपोनंट्स काय काय असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे कोणते मॅनेजमेंट्स असतात, जे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मदत करतो. तर हे सगळं तुमचं काय आहे? कम्प्युटर सिस्टीम. ओके, एवढं लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये मी म्हटलं की सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये विंडोज आहे, युनिक्स आहे, लिनक्स आहे, मॅक ओएस आहे आणि डॉस. ओके, स्टुडंट, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हार्डवेअरची एक स्वतःची भाषा असते. सो हार्डवेअरची कोणती अशी भाषा असते? तर ऍप्लिकेशन सगळे सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन जेवढे सॉफ्टवेअर आपण म्हटलं आता, C++, जावा, हे सगळे हाय लेवल लँग्वेजेस म्हटले जातात. हाय लेवल लँग्वेजेस. आणि हार्डवेअरची जी लँग्वेज असते त्याला लो लेवल लँग्वेज म्हटलं जातं. लो लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज ही कशामुळे म्हणतात? तर हाय लेवल लँग्वेज ही इंग्लिश लाईक लँग्वेज मध्ये बोलली जाते किंवा लिहिली जाते. तर त्याच्यामुळे त्याला हाय लेवल लँग्वेज असं म्हटलं जातं. जेवढे काही सॉफ्टवेअर्स आपण शिकतो, जेवढे काही आपण प्रोग्रामिंग करतो, त्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण इंग्लिशच वापरतो, इंग्लिश लाईक लँग्वेजेस वापरतो. तर त्याच्यामुळे त्याला आपण हाय लेवल लँग्वेजेस असं म्हटलंय. हार्डवेअरला मात्र ही इंग्लिश लँग्वेज कळत नाही. कळत असते तर आपण डायरेक्टली हार्डवेअरशीच बोललो असतो, पण हार्डवेअरला ही कळत नाही. हार्डवेअरला फक्त एकच लँग्वेज कळते, ऑन अँड ऑफ. ऑन म्हणजे 1, ऑफ म्हणजे 0. ओके, सो ऑन आणि ऑफ म्हणजे हे व्होल्टेज लेवल आहे. सो व्होल्टेज लेवल नुसार हार्डवेअर अंडरस्टँड करतो की हे काय आहे, हे काय. प्रत्येक जे काही अल्फाबेट्स आहे त्याचा एक पर्टिक्युलर कोड आहे आणि त्या कोडमध्ये प्रत्येक अल्फाबेट हा रिप्रेझेंट केला जातो 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये. तर ते आपण पुढे शिकणार आहे कशा पद्धतीने केलं जातं. तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे कधी पण एवढं लक्षात ठेवा की हाय लेवल लँग्वेजेस म्हटले जातात, जे की इंग्लिश लाईक लँग्वेज मध्ये असतात. आणि हार्डवेअर जे की इनर मोस्ट पार्ट ऑफ दिस कम्प्युटर सिस्टीम आहे, तर ते फक्त लो लेवल लँग्वेज त्याला अंडरस्टँड होते. मग ऑपरेटिंग सिस्टीम काय करतो? या हाय लेवल लँग्वेजला लो लेवल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीमचं असतं, म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअरचं असतं. आणि लो लेवल लँग्वेज कोणती असते? 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये. मग ह्या गोष्टीमुळे आपल्याला काय करावं लागतं की कम्प्युटरमध्ये आपल्याला वेगवेगळे नंबर सिस्टीम शिकावे लागतात. तर पुढच्या वर्षी आपण एक हार्डवेअरची लँग्वेज पण शिकणार आहे, एखाद्या प्रोसेसरची पण लँग्वेज शिकणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना नोन
अशी कोणती आहे नंबर सिस्टीम मध्ये? नंबर सिस्टीम हा आपला पहिला चॅप्टर आहे. आज आपण पहिला चॅप्टर जस्ट इंट्रोडक्शन देणार आहे. तर याच्यामध्ये नंबर सिस्टीम हे काय आहे? याच्या कम्प्युटर लँग्वेज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नंबर सिस्टीम आपल्याला शिकावी लागते. तर त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती डेसिमल नंबर सिस्टीम आहे. डेसिमल नंबर सिस्टीम हे आजपर्यंत तुम्ही 10वी पर्यंत जे काही शिकलात ते डेसिमल नंबर सिस्टीम यूज करूनच शिकलात. कोणते आहेत ते? 0 to 9. हे एवढे 10 नंबर्सचा यूज करून तुम्ही कोणताही आकडा कोणताही नंबर्स बनवू शकत होता आतापर्यंत. ठीक आहे, पुढे बनवा. तर याच्यामध्ये 0 to 9 हे टोटल किती आहेत? टोटल 10 नंबर्स आहेत. त्याच्यामुळे याला आपण काय म्हणतो? डेसिमल नंबर सिस्टीम. सो प्रत्येक डेसिमल नंबर जे काही आपण आता रिप्रेझेंट करणार आहे काही पण असेल, मग ते 0 to 9 नंबर यूज करून किती पण डिजिटचा नंबर आपण लिहिला तर तो लिहिताना आपल्याला त्याच्या बेसला काय द्यावा लागतो? 10. का? कारण तो डेसिमल नंबर सिस्टीम आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी. ओके, कधी पण आता आपल्या नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला अशा पद्धतीने लिहिण्याची सवय ठेवावी लागेल. ओके, सो 246 आणि बेस 10 हे काय रिप्रेझेंट करतो? 246 ह्या डेसिमल नंबर सिस्टीम आहे. ओके, सो याच्यानंतर हे सगळ्यांना नोनच आहे, हे आपण आजपर्यंत शिकतच आलेलो आहे. त्याच्यामुळे ह्याच्या विषयी जास्त काही अभ्यास करण्याची गरज नाही पडणार. पण बायनरी नंबर सिस्टीम जे की लो लेवल म्हटलं मी. लो लेवल म्हणजे काय? 0 आणि 1च्या फॉर्मॅट मध्ये जे आहे तर त्या लँग्वेजला आपण काय म्हणतो? बायनरी नंबर सिस्टीम. बाय म्हणजे काय? 2. सो इथे किती आहे? टोटल 2च नंबर आहेत. टोटल 2च नंबर आहेत. तर त्याच्यामुळे बाय मीन्स 2 numbers only we are using inside this number system which are 0 and 1. तर याच्यामुळे या प्रत्येक नंबरचा 0 आणि 1 मिळून जे काही नंबर तुम्ही बनवाल, काही असेल मग ते कॉम्बिनेशन, तर त्याचा बेस कधी पण काय द्यायचा आहे तुम्हाला? 2 द्यायचा आहे. का? कारण इट रिप्रेझेंट्स, इट इज अ बायनरी नंबर. म्हणजे प्रत्येक नंबरला रिप्रेझेंट करण्यासाठी त्याला बेस देणं आवश्यक आहे. बेस 2 काय घेतलं? कारण याच्यामध्ये ओनली 2 numbers we are using, 0 आणि 1. So total 2 numbers are there. That's why it is binary number system. तर हे बायनरी नंबर सिस्टीम आपल्याला शिकायचं आहे. डीप मध्ये कसे प्रत्येक डेसिमल नंबर बायनरी मध्ये कन्वर्ट करायचं, हे सगळे कन्वर्जन आपल्याला 1 by 1 शिकायचे. नेक्स्ट नंबर सिस्टीम आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल नंबर सिस्टीम मध्ये 0 to 7 नंबर, 0 to 7 म्हणजे टोटल किती झाले? हे टोटल 8 नंबर्स आहेत. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? ऑक्टल नंबर्स. ऑक्टल नंबर मध्ये फक्त 0 to 7 नंबर्सच मिळून कोणताही डिजिट बनवलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ऑक्टल नंबर सिस्टीम. आणि ऑक्टल नंबर सिस्टीम हा 2, 6, 7, 0 ओके काही पण असेल. सो यू हॅव टू गिव्ह बेस 8. व्हॉट इट रिप्रेझेंट्स? इट इज अ ऑक्टल नंबर. हा काय आहे? ऑक्टल नंबर. तर ऑक्टल नंबर कधी पण बेस 8 नेच रिप्रेझेंट करायचा आहे. डेसिमल नंबर कधी पण बेस 10 नेच रिप्रेझेंट करायचा आहे. बायनरी नंबर कधी पण बेस 2 नेच रिप्रेझेंट करायचा. ओके, सो दिस वन इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्टल नंबर. त्याच्यानंतर हेक्साडेसिमल. हेक्सा म्हणजे किती? हेक्सा म्हणजे किती? 6. हेक्सा म्हणजे 6. डेसिमल म्हणजे आपण शिकलो आताच. डेसिमल म्हणजे किती? 10. ओके, सो हेक्सा आणि डेसिमल म्हणजे किती झाले टोटल? हेक्सा आणि डेसिमल मिळून 16. म्हणजे या नंबर सिस्टीम मध्ये टोटल 16 नंबर सिस्टीम आपण वापरतो. सो 16 मध्ये 0 to 9 ऍज इट इज आले डेसिमलचे. ओके, डेसिमल हा शब्द आला म्हणजे 0 to 9 ऍज इट इज आले. अपार्ट फ्रॉम दॅट यू हॅव टू टेक A, B, C, D, E, F. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण 11, 12, 13, 14, 15 असं न घेता आपण त्याच्या ऐवजी काय केलेले? अल्फाबेट्स रिप्रेझेंट केलेले.
सो ए म्हणजे 10, बी म्हणजे 11, सी म्हणजे 12, डी म्हणजे 13, ई म्हणजे 14 आणि एफ म्हणजे 15. पण आपण त्या 10, 11, 12, 13, 14 ला आपण हेक्साडेसिमल मध्ये कसं रिप्रेझेंट करणार आहे? ABCDEF ने, नंबरने नाही करणार आहे. ओके, सो हे टोटल किती आहेत? टोटल 16 नंबर्स आहेत. त्याच्यामुळे या नंबर सिस्टीमचा बेस कधी पण काय असेल? 16. सो सपोज 2AF6 हा नंबर असेल, सो यू हॅव टू गिव्ह बेस 16. व्हॉट इट रिप्रेझेंट? इट इज अ हेक्साडेसिमल नंबर. ओके, सो लक्षात घ्या, डेसिमल नंबर सिस्टीम परत एकदा सांगते, 0 to 9 नंबर्स असतात. त्याच्यामध्ये टोटल 10 नंबर्स आहेत आणि कोणता पण डिजिट 0 to 9 यूज करून आपण लिहिला तर त्याचा बेस काय ठेवायचा आहे? डेसिमल रिप्रेझेंट करण्यासाठी 10 ठेवायचा आहे. बायनरी नंबर सिस्टीम जे की 0 आणि 1 ने बनलेला असतो, हे दोनच नंबर्स असतात त्याच्यामध्ये. म्हणजे टोटल किती आहेत? हे टोटल 2 नंबर्स आहेत. त्याच्यामुळे ह्याचा बेस कधी पण काय असेल? 2. आणि 0 आणि 1 कॉम्बिनेशन यूज करून कोणता पण नंबर जरी तुम्ही बनवला किती डिजिट पर्यंत, सो इफ यू हॅव टू गिव्ह बेस 2 कंपल्सरी. ओके, व्हॉट इट रिप्रेझेंट? इट इज अ बायनरी नंबर. नेक्स्ट, ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल नंबर सिस्टीम हे 0 to 7 आहे. ऑक्टल मध्ये हे टोटल 8 नंबर्स आहेत म्हणून त्याचा बेस 8 असेल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्टल नंबर सिस्टीम आणि त्याच्यामध्ये बेस 8 दाखवायचं आहे आपल्याला. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. इन दिस हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम देर आर 0 to 9 numbers, and apart from that A to F are the alphabets used which are the representation of 10 to 15 numbers, and these are total 16 numbers. That's why the base of this hexadecimal number is always 16. Okay, त्याच्यानंतर बीसीडी नंबर सिस्टीम आहे. बीसीडी नंबर सिस्टीमला असं म्हटलं जातं बायनरी कोडेड डेसिमल. म्हणजे डेसिमल नंबरचं बायनरी कोडिंग जेव्हा आपण करतो एखाद्या डेसिमल नंबरला, तर त्याचा बेस कधी पण आपण बीसीडीच ठेवतो. सो ह्याचा बेस इटसेल्फ बीसीडीच आहे. तर त्याच्यामुळे ही नंबर सिस्टीम बायनरी नंबर सिस्टीमच्या अंडरच येते ऍक्च्युअली, पण आपण इथे ती सेपरेट पण शिकणार आहे. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये आपण बायनरी नंबर सिस्टीम पहिल्यांदा शिकणार. फर्स्ट ऑफ ऑल बायनरी नंबर सिस्टीम. आता सांगितलं व्हॉट इज बायनरी नंबर सिस्टीम. एव्हरी हार्डवेअर डिव्हाइस, every hardware part of this computer only understand binary numbers. That's why binary number system is very important in computer system. त्याच्यामध्ये बायनरी नंबर सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड एज लो लेवल लँग्वेज विच इज अंडरस्टँडेबल बाय एव्हरी हार्डवेअर पार्ट. त्याच्यानंतर हे जे बायनरी नंबर सिस्टीम आहे ही कशी कन्वर्ट होते, तिचे कन्व्हर्जन्स पाहू आता. त्याच्यामध्ये पहिलं कन्व्हर्जन असेल एखाद्या डेसिमल नंबरला आपल्याला बायनरी मध्ये डेसिमल टू बायनरी कन्वर्जन करायचं आहे. डेसिमल टू बायनरी कन्वर्जन. So whenever you are converting any decimal number to binary, at that time you have to follow some rules. पहिलं काय आहे की सपोज कोणता नंबर आहे, सपोज 5 हा नंबर मला बायनरी मध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. 5 हा डेसिमल नंबर आहे, त्याच्यामुळे त्याचा बेस 10. मला त्याला कन्वर्ट करायचं आहे बायनरी मध्ये, त्याचा बेस 2. ओके, सो जेव्हा तुम्ही हे कराल तर त्यावेळेस तुम्हाला
5 ला 2 ने डिवाइड करायचंय. ओके, सो वाय? बिकॉज यू वॉन्ट टू कन्वर्ट दिस डेसिमल नंबर टू बायनरी फॉर्मॅट. ओके, सो बायनरीचा बेस 2 आहे म्हणून 2 ने डिवाइड करायचंय. ओके, अँड दिस मेथड इज कॉल्ड एज डबल डॅबल मेथड. डबल का म्हणायचं? कारण 2 ने डिवाइड करतोय. ओके, दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज डबल डॅबल मेथड. अँड हिअर स्टार्ट डिव्हिजन. 2 2 जा 5, सॉरी 2 2 जा 4. 2 2 जा 4 म्हणजे इथे रिमाइंडर किती राहिलं? इथे लिहित चला. ओके, त्याच्या समोर लगेच रिमाइंडर लिहायचा. 2 2 जा 4 म्हणजे इथे किती राहिलं? रिमाइंडर 1. त्याच्यानंतर परत 2 ने डिवाइड करायचंय. 2 नेच डिवाइड करायचंय प्रत्येक वेळेस. 2 1 जा 2, रिमाइंडर किती राहिले? 0. त्याच्यानंतर परत 2 ने डिवाइड करा. 2 0 जा 0, रिमाइंडर किती राहिले? 1 मधून 0 गेला, 1 राहिला. ओके, 2 0 जा 0. सो दिस इज युअर डबल डॅबल मेथड. नाउ हे जे काही रिमाइंडर राहिलेलं आहे, हे डिव्हिजन कुठपर्यंत कंटिन्यू करायचं? जोपर्यंत तुमचा कोशंट 0 येत नाही, भागाकार 0 येत नाही. आणि प्रत्येक भागाकारानंतर इथे रिमाइंडर 0 असेल तर 0 लिहायचं, 1 असेल तर 1 लिहायचं, जे काय असेल ते लिहायचं. ऍक्च्युली या मेथडमध्ये 0 किंवा 1च रिमाइंडर राहतो. ओके, आणि त्यानंतर जेव्हा कोशंट 0 येईल, स्टॉप युअर डिव्हिजन, अरेंज दिस नंबर फ्रॉम बॉटम टू टॉप मॅनर अँड राईट इट. व्हॉट इज इट? 1 0 1 1 0 1 and give the base 2. This is your decimal to binary conversion. कोणता पण डेसिमल 5 ला रिप्रेझेंट कसं करतात बायनरी मध्ये? 1 0 1. ओके, सो दिस इज युअर डेसिमल टू बायनरी कन्वर्जन. लक्षात आलं? आता अजून एक कन्वर्जन करू आपण. 20 बेस 10 कसं करणार? टेक 20, 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2, 2 10 जा 20, रिमाइंडर किती राहिले? 0. 2 5 जा 10, रिमाइंडर किती राहिले? 0. 2 2 जा 4, रिमाइंडर किती राहिले? 1. 2 1 जा 2, रिमाइंडर किती राहिले? 0. 2 0 जा 0, रिमाइंडर किती राहिलं? 1. ओके, नाउ कोशंट 0 आलं. स्टॉप युअर डिव्हिजन, अरेंज दिस नंबर फ्रॉम बॉटम टू टॉप मॅनर. तर काय आलं हे? 1 0 1 0 0 and give the base 2. This is the decimal to binary conversion. लक्षात आलं? So like this you have to find out any decimal number. You have to convert any decimal number into binary format. Okay, so like this. अजून एक आपण करूया. 25 base 10, convert it into binary. How to convert? How to convert 25, give the base 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, रिमाइंडर किती राहिले? 1. 2 6 जा 12, रिमाइंडर किती राहिले? 0. 2 3 जा 6, रिमाइंडर अगेन 0. 2 1 जा 2, रिमाइंडर 1. 2 0 जा 0, remainder 1. So now arrange this number from bottom to top manner and write it down. So what is the answer? 1 1 0 0 1 q base 2.
So this is your 25, right? So अशा पद्धतीने तुम्ही अजून 2-3 मी तुम्हाला होमवर्क देते, तर ते तुम्ही करून ठेवा आणि नेक्स्ट डे मला तुम्ही सांगा. ठीक आहे. सो टेक अ होमवर्क. Decimal to binary conversion. First one is 12 base 10. Second one is 36 base 10. Third one is 100. So this is the homework. Thank you.